सत्य घटना आहे. माझ्या स्कूल ग्रुपवर ही पोस्ट आली होती, पण शेअर करणं महत्त्वाचं वाटलं म्हणून ही पोस्ट रिपोस्ट करत आहे. मी श्वेता कामत. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते आहे. कारण तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे मी या धोक्यातून सही सलामत वाचली. मी तुम्हाला एक काल घडलेली घटना सांगत आहे. शुक्रवार शनिवार माझी मम्मी पुणे येथे गेली होती आणि मला ऑफिसचे काम होते, त्यामुळे मी तिला 2 दिवस भेटू शकले नव्हते. काल मी ऑफिसमधून थोडी लवकर निघाले होते आणि तिला भेटून घरी जाईन. मी काल बावधन इथे होते. तिकडे मी वरिष्ठ CRM ऑफिसर आहे आणि तिकडे आमची नवीन साईट सुरू आहे आणि तिकडे आम्ही फक्त 3च मुली काम करतो, बाकी सगळे पुरुष आहेत. तर काल आमचे बॉस थोडे लवकर निघाले होते आणि ते म्हणाले की मॅडम तुम्ही पण लवकर निघा. ते मला तिथला रस्ता एकाकी असल्यामुळे रोज सिम्बॉयसिस जवळ सोडतात आणि मग ते पुढे हडपसर इथे जातात. मी आठवड्यातून 3 दिवसच इथे नगर रोड ऑफिसला असते व इतर 3 दिवस साईटवर असते. 1 दिवस माझा ऑफ असतो. तर काल मी संध्याकाळी 6:30 वाजता निघाली. आमच्या सरांनी 7 वाजता मला नेहमीच्या ठिकाणी सोडले आणि ते गेले. त्यांना पण कुठे बाहेर जायचं होतं. मी रस्ता क्रॉस करून जात होते तर माझ्या मागे एक म्हातारे जोडपे येत होते आणि त्यांच्याकडे गुलाबाची लाल रंगाची फुलं होती. ते सारखे "घे बाळा फुलं" असं म्हणत होते आणि मला खरंच नको होते, तरी ते मागे मागे येत होते. त्यांना सांगितलं की माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत, पण तरीही ती दोघं माझ्या मागे मागे येतच होते. शेवटी मी बॅगमधून 50 रुपयाची एक नोट काढून दिली, तर ते म्हणाले की बेटा सुट्टे नाहीत. तर मी त्यांना सांगितलं की जाऊ दे, राहू देत आणि मग ते म्हातारे दोघे तिकडेच उभे राहिले होते. काल रविवार असल्यामुळे थोडी गर्दी कमी होती. मी एका बाजूला उभी राहून ओला रिक्षा बुक करीत होते आणि इतक्यात ती माझ्या हातातली फुले खाली पडली. मी ती उचलत होते तर त्या फुलांना काहीतरी वेगळाच वास येत होता आणि मला एकदम गुदमरल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मी 2 फुले हातात घेतली होती आणि बाकीची घेतली नाही आणि 7 वाजले होते. माझ्या मम्मीचा फोन आला होता. "अगं लवकर येतेस ना? ये, मी तुझी वाट बघत आहे." पण मला रिक्षा मिळत नाही असे तिला सांगितलं होतं आणि इतक्यात एक रिक्षा माझ्यासमोर येऊन उभी राहिली होती. मी त्या रिक्षावाल्याला विचारलं की पिंपळे गुरवला येणार का? तर तो हो म्हणाला. मी विचारलं की किती पैसे? तर तो म्हणाला की द्या मीटरने आणि मी त्या रिक्षामध्ये बसले. अगदी 5च मिनिटात रिक्षा त्याच नवरा बायकोसमोर थांबली आणि त्या रिक्षा चालकाने त्यांना रिक्षात घेतलं. तर मी त्याला विचारलं की त्यांना का रिक्षेत बसवता? तर तो रिक्षावाला फक्त हसला आणि मला जरा वेगळाच संशय आला. इतक्यात JW मर्थ हॉटेल आलं. सिग्नल होता आणि मागे बसलेला माणूस खाली उतरून कन्नड भाषेत काहीतरी बोलत होते आणि दोघे तंबाखू खाऊ लागले. मी तितक्यात जोरात त्या बाईला धक्का मारून रिक्षातून बाहेर पडले आणि सगळीकडेच गाड्या होत्या. शेवटी मी सरळ मध्ये जी झाडे लावली आहेत त्यावरून जोरात धावत धावत परत पलीकडे जिथे ट्रॅफिक पोलीस केबिन होती तिथे गेले. पण तिथे कुणीच नव्हते. बाहेर एक हवालदार उभा होता. तो म्हणाला की सगळे ट्रॅफिक पोलीस अधिकारी 5च मिनिटांच्या अंतरावर आहेत. तशीच मी धावत धावत जाऊन तिथे ट्रॅफिक लेडीज पोलीसला भेटले व सांगितले की मॅडम मला वाचवा. माझा जीव धोक्यात घालून मी दुभाजकावरून इथपर्यंत धावत आले आहे. आणि मग त्यांनी चतुर्शृंगी देवीच्या समोर एक चहाची टपरी होती, तिथे मला बसवले व मला "पाणी पिता का मॅडम?" असं विचारलं. मी माझ्या बॅगमधून पाणी काढलं आणि पाणी प्यायले. मग तिथे जवळच शिवाजीनगर पोलीस ठाणे आहे. तिथून 4-5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले होते आणि माझ्या बॅगला काहीतरी च्युइंगम सारखं चिकटवलं होतं आणि तोपर्यंत त्या चहाच्या टपरीत ती रिक्षावाली माणसे येऊन पोचली होती आणि माझ्याकडे सारखे रोखून पाहत होते. मी लगेच त्या पोलिसांना सर्व सांगितलं की काय झाले ते आणि काही खाजगी गाडीवाले पण तिथे येऊन थांबले होते, कारण त्यांनी मला दुभाजकावरून धावताना बघितले होते. आणि मग त्या लोकांना पोलिसांनी विचारायला सुरुवात केली. तर ते म्हणाले की ही बाई खोटं बोलते आहे, यांच्याकडे कोणीतरी आजारी आहे म्हणूनच आम्ही त्यांना घेऊन जात आहोत. आणि ते ऐकायला तयार नव्हते. मी लगेच माझ्या सरांना फोन केला आणि "तुम्ही कुठे आहात? इथे असं असं झालं आहे. सर कृपया तुम्ही इकडे येऊ शकता काय?" तर ते म्हणाले की मी अजूनही ट्रॅफिकमध्ये आहे, पण मी येतो 10 मिनिटांमध्ये. आणि माझे सर आले होते
आणि ते बघून ती माणसे पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पण पोलिसांनी त्यांना लगेच पकडले आणि माझ्यामुळे ती एक टोळी पकडली गेली. त्यांना सगळ्यांना पोलिसांनी खूप मारले आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. नंतर माझ्या सरांनी एक कॅब बुक करून दिली होती. तिचा नंबर घेतला होता आणि एक लेडीज ट्रॅफिक पोलीस पुढे काही होऊ नये म्हणून माझ्यासोबत दिली होती. पण मी माझ्या मम्मीला भेटायला गेले नाही, कारण खूप उशीर झाला होता. हे सर्व होईपर्यंत रात्रीचे 10 वाजले. त्यांनी मला सुखरूप माझ्या घरी सोडले. माझा लहान मुलगा आहे, तो माझी वाट बघत होता. पण आज माझ्यावर काय वेळ आली होती. मी त्या बाईला जर ढकलून रिक्षातून बाहेर पडले नसते, तर ते मला कुठे घेऊन गेले असते. हा विचार मनात आला तरी अंगावर काटा येतो. मला रात्री काल 2 वाजेपर्यंत झोप आली नाही आणि मग मी हे सर्व लिहित बसले होते की माझ्यावर हा आलेला प्रसंग कोणावरही येऊ नये, म्हणून मी हे लिहिण्याचे धाडस केले आहे. तर खूप वेळा आपण सिग्नलवर गरीब समजून काहीतरी घ्यायला जातो, पण आता असे करू नका. आपला जीव धोक्यात घालू नका. मला पोस्ट करायला हवे होते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत घरी जाणाऱ्या माझ्यासारख्या मुलींवर अत्याचार होऊ नये म्हणून मी हे सर्व तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने आपण स्वतः आपल्या मुली, सुना ह्यांना सांगावे आणि सतर्क राहावे. मी आज सकाळी माझ्या मम्मीला भेटले आणि मला खूप खूप रडू आलं, कारण ती सारखी नामस्मरण करत असते. तर आज त्याचमुळे माझी इज्जत वाचली आहे. माझी मम्मी, पप्पांना आणि परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. मीच तिच्या मोबाईलवर टाईप केले आहे आणि तुमच्यापर्यंत पोस्ट केले आहे. तुम्हाला वाचायला त्रास होईल त्याबद्दल तुमच्या सर्वांची माफी पण मागते आहे. मला नीट मराठी येत नाही, तरी काही चुका असल्यास कृपया क्षमस्व. तर ही पोस्ट माझ्याकडे आली आणि जनजागृती म्हणून मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या मार्फत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या बाबतीत तुमच्या काही कमेंट असतील तर प्लीज कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ही पोस्ट आपल्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा, म्हणजे त्यांनासुद्धा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल. धन्यवाद.